तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या कुकिंग चॅनलमध्ये। आज सर्वप्रथम आपण या चॅनलवरती आपली जी पहिली रेसिपी करणार आहोत ती आहे अंडा बिर्याणी। तर ॲक्च्युअल मध्ये मम्मी तयार करणार आहे, परंतु मी शूट करणार आहे या पूर्ण रेसिपीची व्हिडिओ। आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आपली ही पहिली व्हिडिओ तुम्हाला आवडली की नाही। तर चला सुरुवात करूया। ओके, तर सुरुवात करूया आपण पहिल्यांदा आपली आला लसूण पेस्ट तयार करण्यासाठी। तुम्ही बाजारातून सुद्धा आणू शकता, परंतु आपण इथे घरामध्ये तयार करत आहोत। तर यासाठी यामध्ये आपण टाकलेलं आहे कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण। आता याने ग्राइंडरमध्ये टाकून आपण पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून ही आला लसूणची पेस्ट तयार केली आहे। स्मूथ पेस्ट तयार न करता आपण इथे जाडी मोठी अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे। आणि इथे मगाशी मी दाखवल्याप्रमाणे आपण बिर्याणी बासमती राईसचा वापर करणार आहोत। तर हे तांदूळ आपण अर्धा किलो क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत आणि ते धुवून घेतले 4 वेळा स्वच्छ पाण्याने। तर ते धुतलेले तांदूळ आता आपण या मोठ्या टोपामध्ये उकळायला ठेवलेले आहेत। आणि काय करायचं की तांदळापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं असतं उकडण्यासाठी। हा भात आपल्याला उकडून म्हणजे पूर्णपणे शिजवायचा नाहीये, तर 90% आपल्याला तो शिजवायचा आहे आणि बाकीचं पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे। ते कसं काय करायचं त्या गोष्टी मी आता पुढे दाखवतो व्हिडिओमध्ये। तर एका बाजूला तांदूळ उकडायला ठेवलेत आणि या बाजूला मम्मी बाकीची तयारी करते। इथे आपण कांदा चिरून घेतला आहे, त्यानंतर टोमॅटो चिरून घेतला आहे, इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता। 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतरला भाताला उकळी आलेली आहे आणि 90% भात शिजला आहे। ते तुम्ही अशा प्रकारे चेक करून बघू शकता। प्रॉपर तो शिजला नाहीये, थोडासा कच्चा ठेवलेला आहे आपण। आणि अशा प्रकारे आपण एका चाळणीच्या मदतीने तो पाणी सर्व आहे तो गाळून घेतोय। आणि एक गोष्ट मी मगाशी सांगायला विसरलो की भात उकडायच्या अगोदर आपल्याला यामध्ये थोडंसं तेलसोड टाकायचं असतं। तर ते मी दाखवलं नाही तुम्हाला, ज्यामुळे भात अशा प्रकारे सुटसुटीत होतो। आणि काही लोक यामध्ये तेजपत्ता वगैरे पण टाकतात, तर तो माझ्याकडे तर अवेलेबल नव्हता आमच्याकडे, त्यामुळे आम्ही तो टाकला नाहीये। बाकी त्यात तेल टाकून भात उकडून घेतलेला आहे। तर ज्या टोपामध्ये आपल्याला बिर्याणी करायची आहे त्या टोपामध्ये आता आपण तेल टाकून घेतोय आणि त्यामध्ये तो चिरलेला कांदा सुद्धा टाकलेला आहे। आणि मम्मी अशा प्रकारे आता त्याला मिक्स करून घेते। तर इथे तुम्ही पाहू शकता टोपामध्ये आपण कांदा, तेल आणि कढीपत्ता परतवून घेत आहोत। आता यात आपण मगाशी तयार केलेली आला लसणाची पेस्ट टाकत आहोत। तर कांदा गोल्डन झालेला आहे आणि त्यामध्ये आपण ऍड करत आहोत आता टोमॅटो आणि तो देखील आपण परतून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपला आता कांदा आणि टोमॅटो जो परतून घेतला आहे आपण, आणि गॅसची फ्लेम सुद्धा आता स्लो केलेली आहे। त्यामध्ये आता आपण मसाले ऍड करत आहोत, जे की बेसिक घरगुती मसाले असणार आहेत। आपण काही जास्त फॅन्सी करणार आहोत की आपण हळद टाकली, हळद वगैरे स्वादानुसार टाकायची, तुम्हाला जसं जमेल तसं। आम्ही 2 चम्मच टाकलेले आहे मिक्स गरम मसाला, 2 चम्मच मिक्स गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे आता। आणि इथे लाल तिखट टाकत आहोत आपण, घरगुती मसाला जो आपण तयार केलेला आहे तो आम्ही तो टाकला आहे 3 चमचे। आणि आता आपण ऍड करत आहोत थोडासा बिर्याणी मसाला। अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे जे मसाले आहेत आणि जो कांदा टोमॅटो वगैरे सगळं आहे तो एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे आणि 1 मिनिटासाठी झाकण ठेवून त्याला शिजून द्यायचं आहे लो फ्लेम वरती। तर त्या मिश्रणामध्ये आता आपण अंडी टाकत आहोत। आम्ही आता इथे 6 अंडी वापरत आहोत, पण ते तुमच्यावरती आहे की किती माणसं खाणार आहेत आणि किती गरज आहे तुम्हाला अंड्यांची त्यासाठी। तर इथे आपण 6 अंडी टाकलेली आहेत या मिश्रणामध्ये आणि ती देखील मिक्स करून घेत आहोत। ॲज युजली आपण अख्खी अंडी वापरतो बिर्याणीमध्ये, परंतु आज आपण नव्या प्रकारे तयार करत आहोत गोष्ट, त्यामुळे आपण यामध्ये अंडा राईस कसा असतो त्याप्रमाणे अंडी आपण फोडून टाकलेली आहेत। तर आपण हे मिश्रण आहोत ना ते 5 मिनिटं परतवून घेत आहोत आणि फ्लेम अजूनही लोच आहे, फास्ट करायची नाही अजिबात, कारण त्याच्यामध्ये आपल्याकडे पाणी नाहीये। तर फ्लेम जास्त असेल तर ते जळणार आणि अंडा का शिजायला इतका वेळ लागत नाही, असं प्रॉपर टाकलं असेल फोडून तर 5 मिनिटं लो फ्लेम वरती खूप जास्त जाईल। त्यासाठी अंदाजाने आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया। मीठ अगोदर टाकलं नव्हतं, शेवटला आपण टाकतोय सगळ्या गोष्टी शिजल्यावरती। अजून देखील थोडं टाकायचं आहे ते भात टाकल्यावरती। तर मस्त प्रकारे आपलं हे शिजून झाल्यानंतर आपण यामध्ये जो भात घेतला होता गाळून तो ऍड करत आहोत आणि एक प्रकारे तुम्हाला बुर्जीची फिलिंग सुद्धा येईल खाली जो मसाला तयार केला आहे तो। तर हे मिक्स करत करत आपण यामध्ये पूर्ण भात त्यात ऍड करत आहोत हळूहळू। आणि चम्मच जो परतवण्यासाठी आपण वापरत आहोत म्हणजे तो सुद्धा हलक्या हाताने वापरायचा आहे, नाहीतर भाताचे तुकडे होते। हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं, पुन्हा थोडा भात ऍड करायचा आहे।
यामुळे काय होणार की पूर्ण भाताला जो मसाला आहे तो एकजीव प्रमाणे लागेल आणि पूर्ण भाताला तशी टेस्ट येईल. तर भातावरून मगाशी बोललो त्याप्रमाणे आपण थोडा अजून मीठ टाकायचं आहे स्वादानुसार. आणि मिठाचा अंदाज नेहमी तुमच्या अंदाजाने घ्या, कारण का त्या गोष्टी आपण प्रॉपर सांगू शकत नाही. भात आपण थोड्या प्रमाणात मिक्स केलेला आहे आणि त्यामध्ये आता उरलेला जो मसाला होता बिर्याणीचा तो टाकून पुन्हा सगळ्या गोष्टी एकजीव करून घ्यायच्या आहेत. आपण इनिशियलीच पूर्ण मसाला टाकला नव्हता, कारण का तो पूर्ण खाली भाजीलाच गेला असता. आता हा वरून आपण भाताला सुद्धा ऍड केलेला आहे, त्यामुळे तो पूर्ण टेस्ट त्याची पूर्ण भाताला येणार आहे. तर इथे अशा प्रकारे आपण पूर्ण जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेतले हलक्या हाताने. आणि एक टिप देतो तुम्हाला, जर तुमचा टोप आहे तो जर जाड नसेल, आमचा आता बऱ्यापैकी जाड आहे तरी सुद्धा प्रिकॉशन म्हणून खाली जाड तवा ठेवायचा आहे आणि त्यावरती टोप ठेवायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवून बोलतात ना एक प्रकारे आपण दम देतो बिर्याणीला, तशा प्रकारे करायचं आहे ते. आणि स्लो फ्लेमवरती तो हळूहळू म्हणजे भात आतमध्ये जो एक्स्ट्रा जो शिजायचा बाकी होता, जो 90% शिजवला होता आपण, तो शिजत राहील आणि सर्व जे मिश्रण आहे मसाले वगैरे आपण टाकले त्यामध्ये, त्या गोष्टी त्यामध्ये एकजीव होतील. आणि हे आपण बऱ्यापैकी 10 ते 15 मिनिटं शिजत ठेवायचे लो फ्लेमवरती. तर जवळजवळ 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपण याला हलक्या हाताने चमचा मारून घेतोय आणि त्यामध्ये जी चिरलेली कोथिंबीर होती ती टाकून घेतोय. आता यावर पुन्हा झाकण टाकून अजून 5 मिनिटं शेवटचे शिजत ठेवायचं आहे. म्हणजे तो कोथिंबीर वगैरेचा जो फ्लेवर असेल ना तो सुद्धा पूर्ण भाताला टोपामध्ये होऊन जाईल. आणि खाली जो तवा ठेवला आहे त्यामुळे भात करपायचंही काही टेन्शन नाहीये तुम्हाला. तर बिंदास तुम्ही अशा प्रकारे शिजवत ठेवू शकता. फक्त एक लक्षात ठेवायची, मागापासून 10 वेळा सांगतो की फ्लेम लो ठेवायचे एकदा सगळ्या गोष्टी झाल्यावरती, अदरवाईज वाट लागून जाईल पूर्ण जेवणाची. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही बिर्याणी जी अंडा फोडून आपण तयार केलेली होती ती तयार झालेली आहे. आणि खूप कमी वेळ लागला, इतकं म्हणजे जास्त काही टेन्शन पण नव्हतं आणि खूप सोपी रेसिपी होती. तर तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि एक नंबर लागते ही टेस्ट. आणि आपण अख्ख्या अंड्याची बिर्याणी न करता आज फोडून अंड्याची बिर्याणी केलेली. अख्ख्या अंड्याची सुद्धा कधीतरी दाखवू आपण, पण आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण एखादा पुन्हा अशा नवीन रेसिपीमध्ये. बाय.